हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. एक्सक्यूज मी. येस तन्मय. मीच. हाय, मी अनन्या. मला पेंडसे मॅडमने पाठवलंय. ओ हाय. हाय. आय मीन सॉरी टू से, पण मला असं वाटलेलं की मॅडम एखाद्या सिनियर एक्सपर्ट माणसाला पाठवते. मग मी परत जाऊ का? नाही 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 नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला मॅडमने पाठवलंय म्हणजे काही प्रश्नच नाही. नो डाऊट तुम्ही केपेबल असणारच. बरं प्लीज हॅव अ सीट. थँक. सो आपल्या मुद्द्याचा विषय असा आहे की मी एका फॅशन शो कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तो आता तोंडावरच आहे. तर मला त्या फॅशन शोसाठी तुझ्यासारख्या एका व्यक्तीची गरज हवी होती. ओ, म्हणजे आपल्याला फॅशन शो साठी ड्रेस डिझाईन करायचे तर? नो 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 नो, ड्रेसचं डिझाईन रेडी आहे. मी ऑलरेडी काही स्केचेस काढून ड्रेसचं डिझाईन फायनलाइज केलेलं आहे. आता आपल्याला फक्त ड्रेस तयार करायचा आणि त्यात तू मला हेल्प करायची. बरं, तुला तू म्हटलेलं चालेल ना? चालेल, पण तुम्ही डिझाईन केलेले स्केचेस मी बघू शकते का? शुअर, वाय नॉट. म्हणजे आपण ड्रेस तयार करायचा म्हटल्यावर डिझाईन तर बघायलाच हवे. पण मी ते इतके सुपर बनवले आहेत ना की तू ड्रेस बघताच वेडी होशील. मी वेडी होईन? पण नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे ते इतके सुपर झाले आहेत की तू बघतच राहशील. मला दाखवा ना ते स्केचेस. हो, एकच मिनिट हा. मी ते ना प्रिंटआउट्स काढून ठेवले होते. हे बघ. हे घे. आहे की नाही एकदम प्राइज विनर ठरेल असं. झालीस ना तू स्पीचलेस. नाही, हे चांगलंच आहे, पण 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 काय? पण ह्याच्यात वाव फॅक्टर असं काहीच नाही ना की ज्याला प्राइज मिळेल. म्हणजे हे फारच सामान्य आहेत, टिपिकल आहेत. हे 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 डिझाईन्स तुला टिपिकल वाटतात? हो, सामान्य वाटतात? खूपच. अगं मी 2 महिने विचार करून ड्रॉ केले ते. तेल, पण मला काय वाटतं माहितीये का, आपण ज्या फॅशन कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतोय ना, त्यात आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण डिझाईन केलेला ड्रेस हा सगळ्यांपेक्षा वेगळा असायला हवाच, पण त्या वेगळेपणात सुद्धा ना विचित्र असं काहीतरी केलंय असं नको वाटायला. त्यात सुद्धा एक आर्टिस्टिक सेन्स हवा. म्हणजे बघा, एखाद्या कॅनव्हसवर एखादा गोल आणि 2 रेषा कुणीही काढेल, पण जेव्हा एखादा आर्टिस्ट त्याच कॅनव्हसवर गोल आणि 2 रेषा काढतो ना, तेव्हा तो कॅनव्हस लोक बघत राहतात. कारण तो गोल
कुठे काढावा, कसा काढावा, किती काढावा आणि ते जे 2 स्ट्रोक्स मारायचे ते कसे मारावे, हे त्या कलाकाराची कलात्मक समज त्या कॅनव्हसला जिवंत कर. म्हणजे ते डिझाईन बघितल्यावर हे काहीतरी वेगळं आहे असं जजेसना वाटायला पाहिजे. मिस अनन्या, हे घ्या. घे घे घे. तू माझेच डिझाईन साईडला काढून माझ्याच कॉम्पिटिशन मध्ये हे जे तुझं स्वप्न रंगवतेस ना ते साकार कर. नाही नाही वगैरे काही नाही अनन्या, तुमची हाऊस पूर्ण करा. 1 मिनिट अनन्या, मला बघू तरी दे प्लीज. हॅव अ सीट. अगं ये, बस बस ये. हे. हे आमची अनन्या अनन्या, हे आमची अनन्या. मला उत्स्फूर्तपणे जे सुचलंय ते मी काढलंय, तुम्ही बघा. अगं हे तू काय काढलंयस? तू वेडी आहेस का? म्हणजे तू उत्स्फूर्तपणाने एका फटक्यात हे या लेवलचं डिझाईन करलेस. म्हणजे जर मी तुला वेळ दिला तर तू असे 10-20 डिझाईन बनवून देशील मला. आणि एखाद्या साडीच्या दुकानात गेल्यावर होतं ना, भरपूर साड्या बघितल्यावर ही साडी घेऊ की ती साडी घेऊ अशी गत होईल माझी. चला, म्हणजे तुम्हाला हे डिझाईन आवडलंय तर. अर्थात. पण सॉरी हा, मी तुमच्या डिझाईन्सला टिपिकल म्हणाले. नाही अनन्या, सॉरी म्हणायचं काही कारण नाही. एखादी गोष्ट जर उत्तम असेल ना तर तिला उत्तम म्हणायलाच हवं. आणि हे डिझाईन मला आवडलेलं आहे आणि माझं ठरलंय, आपल्या या फॅशन कॉम्पिटिशनसाठी तूच ड्रेस डिझाईन करणार आणि तूच फायनलाइज करणार. मी? हो अनन्या, तू. माझं ठरलेलं आहे. अहो, पण मीण काही नाही. लेट्स सेलिब्रेट. क्यों ना इस बात पे कॉफी हो जाए. कॉफी? हो का, तुला कॉफी आवडत नाही? नाही, आवडते हे. मग लेट्स गो. ओके. मस्त कॅफे. इथली कॉफी सुद्धा मस्तच आहे. नो डाऊट. बरं, तू अजून काही खाणार आहेस का? नाही नाही, मी काही खाणार नाही. अगं खा, डोंट वरी. मी बिल तुला नाही द्यायला लावणार आहे. मी देणार सुद्धा नाहीये हा, आणि खाणार सुद्धा नाही. ते पण खा ना ग प्लीज, मला बरं वाटेल. तुम्हाला बरं वाटेल, पण अवेळी खाल्ल्याने मला त्रास होईल त्याचं काय? हे मी कसं तुला लगेच अगं तुगं करायला लागलो, तसं तूही मला अरे तुरे कर ना. हे आहो जाऊ नको करू प्लीज. कदाचित हळूहळू होईलही. प्रत्येक गोष्टीला जरा वेळ द्यावा लागतो मिस्टर तन्मय. हा, अरे वाह, हेच. अरे चांगला आहे. हा,
ए अन्वी, ए लवकर मागव आईस्क्रीम, मला खायचं आहे. मागव ना, नवीन फ्लेवर आला, तू बोलली होतीस ना. अरे हो पण थांबा तरी, येऊ तर द्या ऑर्डर घ्यायला. हा हा. काय घाई चालली तुमची? गजोदर थांब. ए ओमी, ए ती पोरगी बघ आणि तो पोरगा बघ. ती पोरगी तिला सोबत नाही आहे. कशाला तिच्या सोबत आली आहे? काय चाललंय तुझं गजोदर? काय काही नाही आपलं. अरे असाच. हा. ओमी, अन्वी, ती बघ कोण आहे? अनन्या? हा, अरे आपली अनन्या आहे. अनन्या ही आमची अनन्या. अरे पण त्याच्यासोबत हा कोण आहे? Who is he? अरे मुलगा आहे. ते मला पण कळतंय. अन्वी, अनन्याला बॉयफ्रेंड आहे? मला नाही माहित. आपण जरा पुढे जाऊन बघूयात का? हे, हे, पुढे जाऊन काय बघूया? काय नाटक चालू आहे? लांबूनच बघूया. पण आपल्याला कसं करणार? ते काय बोलतायत? हो ना. अरे अंदाजावरून ओळखायचा. बरं, मला एक प्रश्न पडलाय. कोणता प्रश्न? आधी तुला थँक्यू म्हणू की मॅडम ना? मला थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये. मॅडमनाच म्हणा. नाही, मॅडमना तर मी थँक्यू म्हणेनच, पण तुला फक्त थँक्यू म्हणून चालणार नाही. तुला खूप खूप थँक्स म्हणजे खूप खूप आभार मानले पाहिजे. बास पुरे. एवढं काही करायची गरज नाहीये. अगं गरज आहे. मी थक्क झालोय. तू झर एका फटक्यात इतकं भारी डिझाईन काढलंस. हातात जादू आहे तुझ्या. हो का? हो. मला तुझा हात दे. का? भविष्य सांगताय? अगं तुझं भविष्य मी काय सांगणार. तुझं भविष्य ऑलरेडी ब्राईट आहे. तू इतके भारी डिझाईन काढणारा हात तर मला बघू दे प्लीज. अरे हात हातात घेतला आहे. हो ना, मी तेच सांगतेय. काहीच ऐकायला येत नाहीये. आपण थोडं पुढे जाऊयात ना. खाली बस, खाली बस. अरे पुढे जाऊया काय? अरे ही अनन्या खूपच पुढे गेली आहे. अनन्या, मला एक वचन दे. अरे ते वचन मागतायत. वचन? प्रॉमिस. प्रॉमिस. हा, लग्नाचा वचन मागतो आहे. मला कसं नाही सांगितलं यार ओमी. मला पण. हे डिझाईन पूर्ण होईपर्यंत, किमान हा फॅशन शो पार पडेपर्यंत तू तुझी सगळी कामं बाजूला ठेवून तुझा पूर्ण वेळ या कामात देशील. प्रॉमिस मी अनन्या. अरे 100% तो वचन मागतो आहे. मी शब्द देते. अरे डायरेक्ट हो बोलली आहे. अनन्या तिने असं का केलं? मला ना हे पटलंच नाहीये. काय? हेच रे हेच काय? यार, अनन्याला बॉयफ्रेंड आहे आणि हे आपल्याला माहित नाही. घरात नको सांगू का, पण मला सांगायचं ना. हो ना यार, मला पण. मला जर माहिती असतं तर मी तुला सांगितलं नसतं का हो मी. हा, पण तिने तुला पण नाही सांगितलं. कोंबडी आहे ती.
हे तिच्या क्लोज फ्रेंडला माहित असेल ना. अरे तिचे क्लोज फ्रेंड्स आणि माझे क्लोज फ्रेंड सेमच आहेत. त्यांनी मला सांगितलं असतं. तुझे क्लोज फ्रेंड आहेत. अरे ते तुझे क्लोज फ्रेंड असले असते तर तुला सांगितलं असतं ना. हिनेच सांगितलं नसेल त्यांना. लबाड लांडगी ही. ए अन्वी, डोंट से दिस. लांडगी कोंबडी काय. मग काय म्हणू? कोल्ही. अरे सुमडीत कोंबडी आणि लबाड कोल्ही. अरे पण तुला तिला चिकन फॉक्स म्हणायची काय गरज आहे. काय आहे तुझं ओमी? हा म्हणजे आपण तिला डायरेक्ट विचारूया ना. आणि आपण तिला विचारलं तर ती काय म्हणेल? काय. असं काही नाही. वी आर जस्ट फ्रेंड. हा यार ती असं बोलू शकते. चल आपण तिला हेही विचारू. जस्ट फ्रेंड्स ना? मग त्याने तुझा हात कसा पकडला? अरे मग ती बोलेल ना की आम्ही हात नाही पकडला होता, आम्ही शेक हँड करत होतो. काय सेकंड? अरे आपण तिला रेड हँड पकडलंय. हो यार. ओ शिट 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 शिट. अरे यार. आता काय? अरे आपली एक चूक झाली. काय? अरे यार आपल्याला ना त्या मुलासोबत तिचा एक फोटो काढायला हवा होता. तो कशाला? ती बोलेल ना आता की मी ती नव्हती, ती माझी कोणतरी हमशकल होती. असं बोलेल ती? असं बोलू शकते. मी काय म्हणते हो मी? काय. तो मुलगा स्मार्ट होता ना? हा म्हणजे ठीक आहे, मला असा ओकेच वाटलं. माझं काय म्हणणं आहे? तू कर ना फेर. मी करू. अरे थँक्यू यार, थँक्यू सो मच. असं तुला नाही म्हणत रे मी, असं तिला म्हणाय. तू कर ना फेर, पण आम्हाला पण सांग. पुन्हा यार. जाऊ दे, आपण ना काही बोलायलाच नको. आपण ना शांत राहूया. तुला ते जमेल. वाह. अरे दारात काय उभाच असा? बाजूला हो. दारात उभा आहे तर काय झालं आहे? मला घरात जायचंय. बाजूला हो. घरात जायचं आहे की यायचं आहे? काय? काय काय बाजले किती? हा, ही काय घरात यायची बेल आहे? अरे पोरीच्या जातीने कसा पटकन घरी यायला पाहिजे. ए शहाण्या, माझ्या आई बाबांनी सुद्धा मला असं कधी सांगितलं नाही. तेच त्यांचा चुकला आहे. हा? हा, अरे आई बाबांनी सांगितलं नाही ना. आता मी गजोधर तुला सांगतो आहे, संध्याकाळ व्हायच्या आत घरात यायचा. लेट झालेला मला चालणार नाही. तुला चालणार नाही? अजिबात चालणार नाही. न चालायला तू आहेस कोण रे? मी गजोदर आहे. गजोदर आहेस तर मी नाचू? ए काय बोलते आहे नाचू बाचू? बाजूला हो. ए कुठे जात आहे? या घरात जायचं असेल ना तर घराचा शिस्त पाळावा लागणार आहे, तरच मी तुला या घरात घेणार आहे. ए ए ए तू थांब. ए माझा काय चालला आहे तिचा? आज हिला बघतो आहे. हेमा, अरे तू काय करतोयस? भाजी मोडतोय. काय भाजी मोडतोय? देठ इथे टाकतोय आणि भाजी ऍक्च्युअली तिकडे टाकतोय. अरे खरंच की. खरंच की बाई. आई, तुम्ही पण कुणालाही कामं सांगता. की ज्याला काम सांगितल्यावर डोक्याला ताप होणार आहे हे माहीत असताना देखील तुम्ही त्यालाच कामं सांगता. अनन्या हिया मुझी अनन्या. नीट कर. अनन्या आली बघा. आली. अरे वा, कशी झाली बेटा मीटिंग? छान झाली. होणारच, तू आहेसच तेवढी हुशार. मग मुलगी कोणाची आहे? तुझीच. तुझी असूनही अगदी हुशार आहे, हे महत्वाचं.
बाबा काही काय सदा. सॉरी सॉरी. अनन्या, तुझे बाबा आत्ता माझ्याबद्दल काही वाईट बोललेत का ग? मग ठीक आहे, बरं ते जाऊ दे. दमली असशील ना, जा फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी चहा टाकते. अगं आई, चहा काय? तुला माहित नाही का अनन्याला चहापेक्षा कॉफी जास्त आवडते. बरं, मग कॉफी टाकते ना. नकोय मला. का बाहेर घेतलीस का कॉफी? म्हणजे जिथे मीटिंगला गेली होतीस तिथे घेतलीस का तू कॉफी? हा. असू दे रे, बराच वेळ झाला असेल कॉफी घेऊन. परत घ्यायला हरकत नाही ना? नाही, ती कॉफी नाही घेणार आहे. का रे? तिला तिला घरचा कॉफी नाही आवडत आहे, बाहेरचा आवडतो आहे. आजोबा, बाबा, हा ना आता माझ्याशी उद्धटपणे बोलायला लागलाय हा? अरे गजोदर, फार शेफारलायस का? माझ्या अनन्यासोबत उद्धटपणे बोलायचं नाही सांगून ठेवतोय. अरे नाही आजोबा, तिला कॉफी नको आहे एवढाच मी बोलला आहे. मग ठीक. मी कॉफी यासाठी नको म्हणाले कारण मी क्लायंट सोबत कॉफी घेतलीये. बघा, सरळ सरळ सांगते आहे, सांगायला काहीच वाटत नाही आहे. पुन्हा ही बिंदास बोलते. क्लायंट होता सांगत आहे. अरे क्लायंटच्या हातात कोणाचा हात देऊन बसतो आहे काय? तीच म्हणतोय आम्ही. ए काय रे, तुमची काय फुसूर फुसूर चालली आहे? हा? कुसूर नाही, हा आई बापाचा कुसूर आहे. काही नाही. हॅलो. हॅलो. अनन्या, सॉरी तुला लगेच फोन केला. नो प्रॉब्लेम. बोल तन्मय. तन्मय नाम आहे. चांगलं नाव आहे. अरे नाम चांगला आहे, पण हे चालला ते काम चांगला नाही आहे. बोलतो आहे. मला तू काढलेली डिझाईन्स खूप आवडली अनन्या. आवडली ना? त्यालाही आवडली आहे. तीच तर सांगतोय तो. आणि मला काय वाटतं, तू अजून खूप डिझाईन्स ड्रॉ कर. खूप खूप कर. खूप करू. माझ्यावर खूप प्रेम कर असं सांगतोय. आणि तुझं समाधान होत नाही, म्हणजे तुला मनासारखं असं डिझाईन मिळत नाही, तोपर्यंत तू थांबू नकोस. आणि तू आज जे डिझाईन काढलंस किंवा तू ह्यापुढे जे डिझाईन काढशील त्यातनं एक डिझाईन आपण फायनल करू. आपण नाही, तू निवड करायची आहेस. आपल्या दोघांमध्ये तुझा डिसिजन फायनल असेल. तू फायनल करशील ना, ते मला मान्य असेल. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखटही चटपटही स्वाटही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची